नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जैनावाडी येथे शेतकरी राजा दूध संकलन डेअरीचे उद्घाटन। शेतकऱ्याच्या दुधाला 8.40 रुपये प्रति फॅट दर। जैनावाडी डेअरी सुरू। अकोले तालुक्यातील जैनावाडी येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी राजा दूध संकलन डेअरीचे उद्घाटन संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। डेअरीत शेतकऱ्याच्या दुधाला प्रति फॅट 8 रुपये 40 पैसे असा दर जाहीर करण्यात आला आहे। पूर्वी हा दर 8 रुपये होता, मात्र त्यात 40 पैशांची वाढ करून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे। अलीकडील पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय हा मुख्य आधार ठरत आहे। यावेळी डेअरी चालक अंकुश कड यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून डेअरीला पुढे नेण्याचे आश्वासन दिले। तसेच दूध संघाशी जोडण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी नमूद केले। याप्रसंगी बेलगावचे डेअरी मालक अंकुश कड, बाळा साबळे, कैलास पोटे, समाधान गोसावी, सुरेश भांगरे, हिरामन भांगरे, किसन भांगरे, सोमनाथ भांगरे, गोरख भांगरे, बाळू भांगरे, लक्ष्मण कोरडे यांच्यासह सर्व शेतकरी व दूध व्यापारी उपस्थित होते। फायदा म्हणजे जागेवरती दूध जाईल, जागेवरती फॅट लागली जाईल, म्हणजे शेतकऱ्याच्या जागेवरती इथं पावती भेटली जाईल ना शेतकऱ्याला लगेच। फायदा म्हणजे जागेवरती शेतकऱ्याला जागेवरती दूध घालायला परवडायला मशीन आले, मशीनद्वारे सगळं हो, मशीन मधून समजेल ना दुधाचं कसं बाजार लागला काय बदल म्हणजे असं का त्याच्यावरती पावती ती 8 दिवसांनी यायची, मग त्याच्यावरती किती फॅट लागली ती समजत नव्हती, काय नाही, बाजार कमी लागत होता। दादा काय सांगाल, शेतकरी राजा दूध संकलन डेअरीचं आज या ठिकाणी उद्घाटन झालंय जायनावाडीमध्ये, तुम्ही आले, काय सांगाल दादा, या लोकांना फायदा कसा होईल? आजूबाजूमध्ये पाठरा भाग आहे दादा। विषय असा आहे, ते पहिल्यापासूनच या भागेत दुधाला हा बाजारच पडत नव्हता, रेटच भेटत नव्हता। तर आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ यांची आमच्याशी संपर्क साधून तुमची डेअरी आमच्या गावात यावी म्हणून प्रयत्न केला। त्यानंतर मग मी त्यांना बोललो की आपण दसऱ्या दिवशी तुमच्या इकडे उद्घाटन करू, सर्व शेतकऱ्यांना चांगला बाजार कसा मिळेल आणि दूध व्यवसाय अशा ठिकाणी कसा वाढेल या संदर्भात आम्ही चर्चा करून आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी आपण जायनावाडी येथे डेअरीचं उद्घाटन केलंय। त्यानुसार आपण प्रति फॅट 8 रुपये 40 पैसे प्रति शेतकऱ्याला दिलेली आहे। पहिल्यापासूनच या भागात 8 रुपयाच्या पुढे रेट नव्हता, तर 40 पैसे शेतकऱ्याला वाढल्यामुळं शेतकऱ्याचा आर्थिक म्हणजे दूध धंद्याकडे लक्ष जास्त वळतंय। आज बागायताचं बघतो आपण, पाण्याने पावसाने काहीच ठेवलेलं नाहीये। शेतकऱ्याला एकच तेवढं दूध व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय शेतकऱ्याचा। त्यामुळं या भागामध्ये आता इकडं सहजा करून मार्केटिंग कमी असल्यामुळे इकडं दुधाला बाजार पडत नव्हता। आपण जो बाजार चांगल्या ठिकाणी म्हणजे सिटीमध्ये जो बाजार चाललेला आहे तोच बाजार आपण इथं दिलेला आहे। शेतकऱ्याला 11व्या दिवशी पेमेंट, जे शेतकऱ्यांना पेमेंट महिनाभर बघायला भेटत नव्हते ते आपल्याकडे त्यांना 11व्या ते 12व्या दिवशी मिळणार आहे। त्यानुसार रोज लागलेली फॅट, पावती सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला देण्यात येणार आहे। त्यानंतर जर आपलं कदाचित दूध संघाला गेलं तर शेतकऱ्याला 3, 5, 8, 5 ला 35 रुपये बाजार प्लस 5 रुपये अनुदान हे काही दिवसांनी आपण शेतकऱ्यांना देणार आहोत। दादा काय सांगाल, इथून मागे भरपूर डेअऱ्या झाल्या, दूध डेअऱ्या येत होत्या आमच्या गावात, पण काही दूध डेअऱ्या म्हणजे भाव न मिळाला बंद झाल्या, काय सांगाल? त्यांनी प्रत्येकाचा स्वार्थ पाहिल्यावर शेतकऱ्याचा विचार न केल्यामुळं अशा गोष्टी होतातच। पण जो माणूस शेतकऱ्याचा विचार करतो तो कधीच मागे पडत नाही। सुरुवातीला अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करून जो टिकतो तोच खरा टिकतो। आता हे माझे शेतकरी आहे, हे सुरुवातीला जशी डेअरी टाकून मी जेव्हापासून डेअरी चालू केली तेव्हापासून ते माझ्याकडे दूध घालताय। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे।